जॉईन करा. जॉईन करा. जॉईन. आणि व्हिडिओ बघितले का? हॅलो. व्हिडिओ पाठवलेले बघितलं का? हा. थायरॉइडचं जेवढं आपण घेतलंय ते सगळे पाठवलेत व्हिडिओ त्याचे. जेवढं आपलं लेक्चर झालंय त्याचे सगळे व्हिडिओ आता अपलोड केले काल मी. थायरॉइड रिलेटेड. आणि आता रोज मिळत जाईल तुम्हाला. लेक्चर झाले की पुन्हा मिळणार आहे ते. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सर. ओके सर. थँक्यू सर.
जॉईन करा. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात तो उत्तर देत नहीं, कृपया नंतर प्रयत्न करा. आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं वो उत्तर नहीं दे रहा है, कृपया कुछ चला स्टार्ट करूया.
आज आपण सुरू करायचं आहे स्पिरिटिझम बघितलं होतं. आज बघायचं गॉटर, थायरॉइड गॉटर. गॉटर म्हणजे एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड ग्रंथीचे एनलार्जमेंटला गॉटर म्हणतात. इट ऑकर्स बोथ इन हायपोथायरॉइडिझम अँड हायपरथायरॉइडिझम. म्हणजे दोन्हीही केसमध्ये गॉटर होऊ शकतं. हायपोमध्ये पण होऊ शकतं आणि हायपरथायरॉइडिझम दोन्हीमध्ये सुद्धा गॉटर होऊ शकतं. गॉटर इन द हायपरथायरॉइडिझम टॉक्झिक गॉटर म्हणतात त्याला. म्हणजे हायपर थायरॉइडिझम मध्ये जे एनलार्जमेंट होतं त्याला टॉक्झिक इफेक्ट असतो. टॉक्झिक गॉटर इज द एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड विथ इन्क्रीज सिक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोन कॉज्ड बाय थायरॉइड ट्यूमर. त्या ठिकाणी ट्यूमर झालेला असतो आणि ट्यूमरमुळं ग्रंथीची वाढ झालेली असते, ग्रंथी वाढतात त्यामध्ये. तर तो असतो तुमचा हायपरथायरॉइडिझम झालेलं गॉटर असतं. आणि गॉटर इन हायपोथायरॉइडिझम मध्ये असते ते नॉन टॉक्झिक गॉटर असतं. त्याच्यामध्ये काय होतं, एकामध्ये सिक्रिशन हाय झालेलं असतं, थायरॉइड ट्यूमर असल्यामुळं सिक्रिशन हाय होतं. आणि हायपोथायरॉइडमुळे जे गॉटर होतं त्याच्यामध्ये सिक्रिशन कमी असतं विदाउट इन्क्रीजिंग द हार्मोन सिक्रिशन. हार्मोन सिक्रिशन वाढत नाही, पण थायरॉइड ग्रंथी मात्र वाढलेली असते. आता त्याचं कॉज काय आहे, नॉन टॉक्झिक हायपोथायरॉइडिझमचं कॉज काय आहे? नॉन टॉक्झिक हायपोथायरॉइडिझमचं काय कारण असतं, तर कॉज ऑफ द नॉन टॉक्झिक हायपोथायरॉइड गॉटर इज क्लासिफाइड इंटू टू टाईप. दोन प्रकारचे त्याच्यात टाईप येतात. एक एंडोमॅटिक कोलाइड गॉटर आणि आयडोपॅथिक नॉन टॉक्झिक गॉटर असे दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात. दोन प्रकाराने हायपोथायरॉइड मध्ये गॉटर होतं. गॉटर म्हणजे एनलार्जमेंट, आणि या ठिकाणी सिक्रिशन कमी असतं, पण एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्रंथी झालेलं असतं, ग्रंथी वाढलेली असते थायरॉइड, तर त्याला गॉटर असं म्हणतो आपण. आता त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात. एक एडियमिक कोलाइड गॉटर असतं आणि दुसरं जे असतं ते आयडोपॅथिक नॉन टॉक्झिक गॉटर. असे दोन प्रकार आहे गॉटर मध्ये. एंडोमॅटिक कोलाइड म्हणजे काय असतं, आयर्न डेफिशियन्सी असते त्यामध्ये. आयर्नची डेफिशियन्सी झाल्यामुळं एनलार्जमेंट झालेलं असतं त्याच्यामध्ये. 50 मिलीग्रॅम पर डे एवढं काय लागतं, आयोडीनची आवश्यकता असते. आणि त्यात जर लॅक झालं, त्याच्यामध्ये जर कमी झालं प्रमाण, तर फॉर्मेशन ऑफ हार्मोन फॉर्मेशन कमी होतं. आणि हार्मोन फॉर्मेशन कमी झाल्यामुळे सिक्रिशन कमी असतं. यामध्ये आयोडीन डेफिशियन्सी हार्मोन म्हणतात. म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी गॉटर टाईप असते याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी सप्लिमेंट काय करायला पाहिजे, आयोडीन सप्लिमेंट करण्याची आवश्यकता असते या ठिकाणी. आयोडीनचं हे कमी मिळत असल्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. देअर इज नो फॉर्मेशन ऑफ हार्मोन फॉर्मेशन त्या ठिकाणी झालेलं नसतं, हार्मोन फॉर्मेशन होत नाही. हार्मोन फॉर्मेशन झालेलं नसतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय होतं, हार्मोन फॉर्मेशन होत नाही. बिकॉज ऑफ द लॅक ऑफ आयोडीन देअर इज नो फॉर्मेशन ऑफ हार्मोन. ह्याच्यामध्ये थायरॉइड हार्मोन तयारच होत नाही, कारण आयोडीनची डेफिशियन्सी झालेली असते. बाय फीडबॅक मेकॅनिझम hypothalamus and anterior pituitaries are stimulated, increase the secretion of TRHs and TCH. जेव्हा हायपो असतं तेव्हा TSH हाय असतं, जेव्हा हायपर असतं तेव्हा THS लो असतं. हे लक्षात ठेवायचं. THS लो
पिच्युटरी मधनं जास्त प्रमाणामध्ये सिक्रीट झालं तर थायरॉइड मधनं कमी होतं, आणि जेव्हा पिच्युटरीतनं कमी प्रमाणात सिक्रीट झालं तर थायरॉइडचं सिक्रेशन वाढतं. त्याला हायपोथायरॉइड म्हणतो. म्हणजे याचं म्हणजे तिकडून जर सिक्रेशन कमी असेल, इन्क्रीज झालं, म्हणजे पिच्युटरीतनं सिक्रेशन इन्क्रीज झालं तर थायरॉइडचं सिक्रेशन कमी होतं. इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे हे वाढलं तर हे कमी होतं, आणि हे जेव्हा कमी होतं त्यावेळेला काय होतं, इकडचं वाढतं. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इट इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ TRH, TCH. The TCH then causes thyroid cell to secrete tremendous amount of thyroglobulin into follicle. As there are no hormone to be cleaved, the thyroglobulin remains as it is and get accumulated in the follicles of the gland, and this increases the size of the gland. Gland size का वाढते? आयोडीन नसल्यामुळे, लॅक ऑफ आयोडीन नसल्यामुळे काय होतं, जे थायरोग्लोबिन नावाचं जे अमाऊंट, ट्रिमेंडस अमाऊंट मध्ये थायरोग्लोबिन सिक्रेट होतं. थायरोग्लोबिन आयोडीनशी बाइंड झाल्यानंतर थायरॉइड हार्मोन तयार होतं, पण आयोडीन डेफिशियन्सी असल्यामुळं थायरोग्लोबिन मध्ये काय होत नाही, आयोडीन बाइंड होत नाही, त्यामुळे सिक्रेशन होत नाही, आणि हे थायरोग्लोबिन काय होतं, थायरॉइड ग्रंथीमध्ये साठतं. हे काय होतं, थायरॉइड ग्रंथीमध्ये साठायला सुरुवात होते, आणि थायरॉइड ग्रंथीमध्ये साठल्यामुळं ग्रंथीची वाढ झाली. म्हणजे प्रॅक्टिकली थायरॉइड हार्मोन कमी असतं, पण लॅक ऑफ आयोडीन लॅक झाल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं, साईज ऑफ द ग्लँड इन्क्रीज होते. इथं ट्यूमर नसतो, इथे ट्यूमर नसतो. थायरोग्लोबिन जे आहे ते एक्सेस सिक्रेट झाल्यामुळं ग्रंथीची वाढ झालेली असते, पण या वेळेला लक्षात ठेवायचं, आयोडीन डेफिशियन्सी असते त्यावेळेला. म्हणजे माल न्यूट्रिशनचा प्रकार होतो. आयोडीनची डेफिशियन्सी झाल्यामुळे थायरॉइड हार्मोन सिक्रेट होत नाही, थायरॉइड हार्मोन बनत नाही, आणि थायरोग्लोबिन जे काही सिक्रेट होत असतं लार्ज अमाऊंट मध्ये, ते जाऊन फॉलिकल सेल जे आहेत त्यामध्ये अक्युमुलेट होतात, आणि थायरॉइडची साईज वाढते. म्हणून याला म्हणतात एडिमॅटिक कोलाइड गॉटर असं म्हटलं जाते. In a certain areas of the world, especially in the Swiss Alpha and Great Lake region of United States, in India, particularly in Kashmir Valley, the soil does not contain enough iodine. बघा, आयोडीन डेफिशियन्सी का होते, की सॉइल मध्येच आयोडीन नाही आहे. Therefore, food stuff also don't contain iodine. जर सॉइल मध्ये जर आयोडीन जर नसेल, आयोडीन त्या ठिकाणी मात्रा जर कमी झालेली असेल सॉइल मध्ये, तर तुमचं जे काय फूड स्टफ आहे, तुमचं जे अन्न आहे त्याच्यामध्ये आयोडीनची मात्रा कमी होते. आणि असं डेफिशियंट आयोडीन असलेलं अन्न खाल्ल्यानंतर लोकांच्या मध्ये एंडोमॅटिक कोलाइड गॉटर होतं किंवा हायपोथायरॉइड होतं. आणि हे पर्टिक्युलरली काश्मीर व्हॅलीमध्ये या प्रकार असतो. आपल्याकडे काश्मीर व्हॅलीमध्ये सॉइलमध्ये आयोडीन नसल्यामुळे त्या ठिकाणी एडिमॅटिक कोलाइड गॉटरचे पेशंट तुम्हाला जास्त प्रमाणात मिळतात. Therefore, food stuff also don't contain iodine. The edematous colloid water was very common in the part of the world before the introduction of iodized salt. म्हणजे जसं जसं आपली जमीन नापीक व्हायला सुरुवात झाली, त्यातले जे कंटेंट आहेत ते कमी होत गेले, आणि वॉटरचं प्रमाण, एंडोमॅटिक कोलाइड वॉटरचं प्रमाण वाढलं. आणि हे पर्टिक्युलरली काश्मीर व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. युनायटेड स्टेटमध्ये आहे, ग्रेट लेक रिजन ऑफ युनायटेड स्टेट, तिथं प्रॉब्लेम आहे. स्विस अल्फा हँडन्स नावाच्या ठिकाणी आहे, आणि भारतामध्ये पर्टिक्युलरली काश्मीर व्हॅलीमध्ये सॉइलमध्ये, जमिनीमध्ये आयोडीनची मात्रा कमी असल्यामुळं त्या ठिकाणी एडिमॅटिक कोलाइड वॉटरचे पेशंट जास्त मिळतात. माईक बंद करा, माईक बंद करा. आयडोपॅथिक नॉन टॉक्सिक वॉटर काय आहे?
आयडोपॅथिक नॉन टॉक्सिक गॉटर इज अ गॉटर ड्यू टू अननोन कॉज. याला काही कारण नाहीये. हे कशामुळं होतं याला काहीही कारण नाही, अननोन कॉज आहे. आता वर सांगितलं आयोडीन डेफिशियन्सीमुळे थायरॉइड गॉटर झालेला आहे त्या ठिकाणी, हायपोथायरॉइड मध्ये. इथे मात्र काय आहे, कुठलंच कारण सापडत नाही. आयोडीन तर मोठ्या प्रमाणात मिळतंय आणि कुठलंच कारण सापडत नाही. आणि तरी पण काय झालेलं आहे, थायरॉइड मोठं झालेलं आहे. साईज ऑफ द थायरॉइड इज एनलार्ज झालं. थायरॉइड ग्रंथी एनलार्ज झाली. इवन विदाउट आयोडीन डेफिशियन्सी, त्या ठिकाणी आयोडीनची डेफिशियन्सी नाही तरी सुद्धा झालेला आहे. एक्झॅक्ट कॉज इज नॉट नोन. काय कारण आहे हे माहीत नाही. बट इट सजेस्ट दॅट ड्यू टू थायरॉइडायटिस अँड डेफिशियन्सी एन्झाइम सच ॲज पॅरॉक्साइड, आयोडनाइज किंवा डिओआयनाइज विच इज आर रिक्वायर्ड बाय थायरॉइड हार्मोन सिंथेसिस. पॅराडॉक्सिक, आयोडोनाइज, डिआयोडनाइज हे जे हार्मोन एन्झाइम्स आहेत याचा ऍबसेंट असल्यामुळे हे प्रकार होतो. विच इज रिक्वायर्ड बाय थायरॉइड हार्मोन सिंथेसिस. थायरॉइड हार्मोन सिंथेसिस करण्यासाठी ही एन्झाइमची गरज असते. आता अननोन कॉज जरी असलं तरी पेरोटॉक्साइड, आयोडोनाइड किंवा डायोडाइड एन्झाइम त्याची तयार करण्यासाठी काहीतरी फूड लागत असलं पाहिजे. सो इट मे बी ए माल न्यूट्रिशन, म्हणजे पेरिऑक्साइडेज किंवा आयोडायडिनाइज अँड डिओआयडिनाइज हे जे एन्झाइम्स आहे हे कशाच्या कारणामुळे जर बनत असेल आणि ते कारण माहित नाही आज सायंटिस्टना की बाबा हे कशाला बनतंय, परंतु मेन आपण लक्षात घ्यायचं की इट इज अ डेफिशियन्सी. एक तर जन्मजात असू शकतं तसं प्रॉब्लेम, किंवा डेफिशियन्सी पोस्ट नॅचरल डिसीज मध्ये डेफिशियन्सी झाल्यामुळे सुद्धा, काहीतरी डेफिशियन्सी झाल्यामुळे हे हार्मोन सिंथेसिस होत नाही, हे एन्झाइम सिंथेसिस होत नाही आणि त्यामुळे थायरॉइड हार्मोन सिंथेसिस होत नाही. त्याला आयडोपॅथिक नॉन टॉक्सिक गॉटर म्हणतात. सम फूड स्टफ कंटेन्स गॉटरजेनिक सबस्टन्स सच ॲज गॉटरीन. These substance contains anti-thyroid substance like propatholixel नावाचं एक सबस्टन्स आहे. अँटी थायरॉइड आहे ते. अँटीबॉडीज सारखं काम करतं. अँटी थायरॉइड सबस्टन्स म्हणजे थायरॉइड ग्रंथीला डॅमेज करायचं काम करते. थायरॉइड ग्रंथीला काय करतं, डॅमेज करायचं काम करणारे अन्नामध्ये असे काही घटक असतात की ते अन्नातले घटक, त्याला गॉटरीन नावाचा घटक म्हणतात. हा गॉटरीन नावाचा जर फूड स्टफ मध्ये जर घटक असेल तर त्याचा परिणाम कशावर होतो, थायरॉइड ग्रंथीवर होतो. एवढं लक्षात घ्या. हे काय नावं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे की गॉटरेजिन नावाचा जो पदार्थ आहे सोयाबीन मध्ये जास्त आहे, कॅबेज मध्ये जास्त आहे, ट्रुनिप्स मध्ये जास्त आहे, म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स आहे त्याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं. आणि याचं अति प्रमाणात सेवन जर केलं सोयाबीन, कॅबेज, तर काय होतं, थायरॉइड ग्रंथीमध्ये आयडोपॅथिक नॉन टॉक्सिक गॉटर होण्याची शक्यता असते. कारण हे काय करतं, थायरॉइड ग्रंथीवर डायरेक्ट अफेक्शन क्रिएट करतं. आता गॉटरोजीन्स काय करतात बघा. द गॉटरोजीन्स सप्रेस द सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन. थायरॉइड हार्मोनचं सिंथेसिस बंद करतात. Therefore, TCH secretion increases. TCH चं सिक्रेशन वाढतं, रिझल्टिंग इन द एनलार्जमेंट ऑफ द ग्लँड. आणि याच्यामध्ये काय होतं, ग्लँडचे एनलार्जमेंट होतं. Such गॉटरोजीन्स फाउंड इन द व्हेजिटेबल्स लाईक ट्रुनिप्स, कॅम्बेज आणि सोयाबीन विच कंटेन सम अमाउंट ऑफ गॉटरोजीन्स. अरे माईक बंद करा प्लीज, नाही तर तुमचा सुनवा. कशाला माईक ऑन करताय, बंद करा माईक. अजून चालू ठेवा, सगळ्याला डिस्टर्ब करत बसतात. अहो बंद करा माईक.
येणार. काही समजतच नाही. कशाला माईक ऑन करतात काय समजत नाही. सगळ्यांना डिस्टर्ब करता येते. तर सोयाबीन मध्ये, ट्रुनिप्स मध्ये आणि कॅबेज यामध्ये काय होतं, कॅबेज म्हणजे कोबी तुमचा, अजून माईक बंदच करत नाहीत, काय ऐकतच नाही. जरा प्रत्येकाने आपला माईक बघा चालू आहे का. Gutter genes are found in the vegetable like turnips and cabbage. Soybean also contains some amount of ग्रॅटोजिन्स. म्हणजे अशा पेशंट मध्ये हे वर्ज करायला पाहिजे. सोयाबीन, कोबी यासारख्या व्हेजिटेबल्स बंद केल्या पाहिजेत, आहारातून वर्ज केल्या पाहिजेत किंवा त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये ग्राट्रोजिन नावाचं सबस्टन्स आहे की जो काय करतो, थायरॉइड हार्मोनला सप्रेस करतो, सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन बंद करतो. आणि त्यामुळं असा प्रकार होऊ शकतो, आयडिओपॅथिक नॉन टॉक्सिक गॉटर होऊ शकतं त्याला. तर हे एक त्याचं कॉज आहे. आणि हे व्हेजिटेबल्स जास्त प्रमाणात सेवन करणं चुकीचं आहे. आता या ठिकाणी थोडेसे काही फिगर्स दाखवलेले आहेत तुम्हाला. हे क्रिएटिझम आहे. 3 months बेबी, ओल्ड बेबी आहे, कशी झाली बघा डेव्हलप ती. डोळे बघा तिचे, त्याचं फिगर बघा कशा पद्धतीचं आहे ते. अशा पद्धतीचं हे किरेटिनिझम म्हणतात त्याला. स्केलेटन मसल डाऊन झालेला असतो आणि नॉन टॉक्सिक वॉटर आहे हे. अशा पद्धतीचं काय होतं, ग्रंथी वाढलेल्या दिसतात, त्याला नॉन टॉक्सिक वॉटर असं म्हणतात. तर हे फिगर लक्षात घ्या. The Glotrazine become active only during the low iodine intake. म्हणजे जे गॉटरीजिन नावाचे जे सबस्टन्स आहे, गॉटर वाढवणारी जीन, जीन म्हणजे सबस्टन्स, ते काय करतात, थायरॉइड ऍक्टिव्हिटी बंद करतात. त्याच वेळेला जर लो आयोडीन इंटेक जर असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता जनरली ॲलोपॅथीमध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते आपण हे बघूया. हायपरथायरॉइडसाठी काय देतात, अँटी थायरॉइड सबस्टन्स दिला जातो. म्हणजे थायरॉइड सिक्रिशन एक्सेस होत असतं, ते बंद करण्याकरता काय केलं जातं, अँटी थायरॉइड सबस्टन्स त्याला दिलं जातं. त्याच्यामध्ये थायरोसायनेट नावाचा पदार्थ असतो, थायरोयुरेनेन्स नावाचा पदार्थ असतो, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ इनऑर्गॅनिक आयोडीन, मोठ्या प्रमाणामध्ये आयोडीन दिलं जातं. आता थायरोसायनेट काय करतं बघा. थायोसायनेट नावाचा पदार्थ प्रिव्हेंट द सिंथेसिस ऑफ थायरॉक्सिन बाय इनहॅबिटिंग आयोडीन ट्रॅपिंग. म्हणजे आयोडीन घेण्याचे जे प्रकार आहे, म्हणजे थायरोग्लोबिन आणि आयोडीनची रिॲक्शन आहे. म्हणजे आयोडीन ट्रॅप केलं जातं, त्याला चिकटवलं जातं आणि थायरॉइड हार्मोन तयार होतं. तर ते सिंथेसिस करताना आयोडीन ट्रॅपिंग बंद करतं. आता आयोडीन पंप ऍक्ट विच ट्रान्सपोर्ट आयोडीन इनटू थायरॉइड सेल. एक ऍक्टिव्ह पंप असतो त्या ठिकाणी, तो काय करतो, आयोडीनला त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतो थायरॉइड सेल मध्ये, and it can be transported by thiocyanic ion also. So administration of thiocyanate in high concentration causes competitive inhibition of iodine transport into the cell. सेल मध्ये आयोडीन जातच नाही. कशामुळं, थायोसायटिन नावाचा पदार्थ त्याला दिल्यानंतर आयोडीन जे आहे ते थायरॉइड सेल घेतच नाही.
म्हणजेच काय करतो आपण, आयोडीन डेफिशियन्सी क्रिएट करतो. आणि थायरोग्लोबिन जे आहे त्याचं जे सिंथसिस आहे ते ऑफ केलं जातं या ठिकाणी. सो आयोडीन ट्रॅपिंग इनहॅबिट केलं जातं. थायोसायनेट नावाचा पदार्थ हे काम करतो. म्हणजे हायपरथायरॉइड मध्ये डॉक्टर काय देतात, थायोसायटिन देतात. थायोसायटिनचा उपद्व्याप हा होतो की थायरॉइड सेलमध्ये आयोडीन जातच नाही. आणि आयोडीन न गेल्यामुळं काय होतं, थायरोग्लोबिनशी त्याचं मिक्सचर होत नाही, युनियन होत नाही आणि त्यामुळं थायरॉइड हार्मोन सिक्रिशन बंद होतं. थायरॉइड हार्मोनच बनायचं बंद होतं. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? याच्यामधला प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगतो की हाय कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जर केलं, कॉम्प्लिट इनहिबिशन ऑफ आयोडीन ट्रान्सपोर्ट इन द सेल, याच्यावर काही कंट्रोलच नाही. याच्यावर कंट्रोल आहे का मला सांगा? त्याच्यावर कंट्रोल आहे का मला सांगा? म्हणजे कधी कधी अशी अवस्था येते की दिलेल्या ड्रगमुळे टोटली हार्मोन सिक्रेशन बंद पण होण्याचे चान्स असतात. त्याची मात्रा ह्युमन ब्रेनवर अवलंबून आहे, माणसाच्या विचारावर अवलंबून आहे, डॉक्टरच्या मनावर अवलंबून आहे किती मात्रा द्यायची. आणि ती मात्रा जर कमी जास्त झाली तर हे वर्कआउट करत नाही. लक्षात घ्या, समजून घ्या तुम्ही. मला दिलं तुम्ही ठीक आहे, थायोसायटिनेट तुम्ही देता. आता काही काही लोक काय असतात, डॉक्टरकडे जातच नाही. एकदा गोळी त्याला देऊन दिली की तो पुन्हा त्या डॉक्टरकडे फिरकतच नाही. मीन व्हाईल त्याचं थायरॉइड फंक्शन इम्प्रूव्ह होतं आणि असा व्यक्ती गोळी घेतच राहतो, गोळी खातच राहतो. आणि काय तयार प्रॉब्लेम होतो की थायरॉइड हार्मोन सिक्रेशन बंद होतं. हायपरचा हायपोमध्ये कधी जातो त्याला कळत नाही. हायपर असतं म्हणून त्याला गोळी दिलेली असते, पण ती गोळी खाल्ल्यानंतर अशी एक स्टेज येते की तो हायपोथायरॉइड मध्ये जातो. त्या ठिकाणी वेट गेन व्हायला सुरुवात होते, त्याचं वजन वाढायला सुरुवात होते. त्याला कळत नाही काय झालेलं आहे शरीरामध्ये. म्हणजे फॉलोअप न घेतल्याचा परिणाम असतो. डॉक्टरला माहिती आहे याच्यामध्ये बदल व्हायला लागलाय, मग डॉक्टर काय करू शकतो, मात्रा कमी करू शकतो त्याच्यामध्ये. परंतु आपण काय म्हणतो, कशाला डॉक्टरकडे जायचं, एक चिठ्ठी लिहून दिली आहे, आयुष्यभर खायचं. त्यांनी सांगितलं आयुष्यभर खा, आयुष्यभर खा म्हणून सांगितलेलं आहे. बंद करायची नाही गोळी. व्यक्ती काय करत राहतं, खातच राहतं. आणि मग वीक झालेला व्यक्ती जाड होतो, वेट गेन व्हायला सुरुवात होते. त्याला कळतच नाही की हायपोथायरॉइड मध्ये गेलेला आहे पेशंट, हायपर मधून हायपो मध्ये जातं. म्हणजे हे जे ड्रग आहे, हे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करण्याकरता डॉक्टरची गरज आहे. त्याला प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर लागतं. मेडिकल शॉप मध्ये जाऊन त्या गोळ्या आणून खाणे म्हणजे मोठं डेंजरस स्थिती आहे. त्याच्यासाठी त्याला डॉक्टरचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे. डॉक्टरचा फॉलोअप घेणं गरजेचं आहे. डॉक्टर ऑब्झर्वेशन करून डोस कमी जास्त करू शकतो, कारण त्याला साईड इफेक्ट पण आहेत. प्रमाणापेक्षा जास्त जर थायरोसायटिन गेलं, थायोसायटिन तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात जर गेलं तर पूर्णपणे थायरॉइड हार्मोन सिक्रेशन बंद होणार आहे. आणि जेव्हा थायरॉइड हार्मोन सिक्रेशन बंद होईल तेव्हा यू गो इन द हायपोथायरॉइड लेवल. हायपरचा हायपोमध्ये कधी जातो हे पेशंटलाच कळत नाही, कारण पेशंटला ज्ञान नसतं. डॉक्टर त्याला सांगत नाही की बाबा 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी माझ्याकडे फॉलोअपसाठी ये, सिम्पटम मध्ये काय बदल होतं ते सांग. हे कधीही शिकवलं जात नाही. आणि याचं दुर्भाग्याचं आहे की अननेसेसरी द पीपल आर टेकिंग द ड्रग. गरज नसताना औषध घेणे, या क्रियेमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला कळत नाही की याची क्रिया काय आहे. हे थायोसायटिन दिलेलं आहे, थायोसायटिन काय करतं हे सर्वसामान्य माणसाला माहित नाही. त्याला माहिती आहे हार्मोन कमी होतं, एक्सेस होते ते कमी करतंय.
पण त्याचा ड्रॉबॅक असा आहे की त्याचं मेकॅनिझमच माहित नाही कसं होतं. आयर्न ट्रॅपिंग बंद केलं. आयर्न ट्रॅपिंग बंद झाल्यामुळं थायरोग्लोबिन आयोडीन घेत नाही, आयोडीन ट्रॅपिंग होतं. आणि जर तुम्ही आयोडीन युक्त पदार्थ नाही खाल्ले तर काय होणार? डेफिशियन्सी ऑफ आयोडीन होणार. आणि तुम्ही काय केलं? याला डिसेबल केलेलं आहे ग्रंथीला. आयोडीन पंपला डिसेबल केलंय. आयोडीन ऍब्सॉर्प्शन बंद केलं थायरॉइड ग्रंथीमधलं, कारण एक्सेस सिक्रिशन होतं म्हणून. आणि तुम्ही परत मिनिमम रिक्वायरमेंट आयोडीन खायचं बंदच केलं, तर पेशंट गोज इन द हायपोथायरॉइड मध्ये जाणार आहे. लक्षात घ्या, हायपोथायरॉइड मध्ये जाणार आहे. म्हणून थायोसायटिन घेताना सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेता येत नाही. हे त्याचं कारण आहे, कारण तुम्हाला त्याचं मेकॅनिझम माहित नाही. हे हे याची डायनामिक्स काय आहे तुम्हाला माहित नाही. आणि त्यामुळं नुसत्याच गोळ्या खाल्ल्या जातात. गोळ्याचं डायनामिक्स कधी स्टडी न केल्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्याला येतो. आणि आपले डॉक्टर सुद्धा आहे, डॉक्टर म्हणून घेतात, पण मेकॅनिझम माहित नसल्यामुळं मोठ्या माणसाने दिलंय म्हणून तेच देत देत राहतात, कॉपीराईट करतात. त्या डॉक्टरने लिहून दिलं, मी पण लिहून देतो, आणि मी काहीही बघत नाही. दुर्दैवाची गोष्ट काही झालं तर तुम्ही अनक्वालिफाईड असता, ते क्वालिफाईड असतात. त्यांनी काही केलं तर चालतं, तुम्ही नाही केलं तर तुम्ही जाता आतमध्ये. आणि म्हणून जे लोक दुसऱ्याची पॅथी वापरतात त्यांनी तर 100%चा अभ्यास केला पाहिजे. अँड देर इज नो सपोर्ट ऑफ दी गव्हर्नमेंट. राजकीय आश्रय नसल्यामुळे तुम्ही ट्रॅप मध्ये जाऊ शकता. लक्षात आलं का? म्हणून तुम्ही तर जास्त मेडिसिन कन्सिडर केलं पाहिजे. एखादा पेशंट तुमच्याकडे आला, आयडोपॅथिक हायपरथायरॉइडिझमचा पेशंट आहे, त्याच्या गोळ्या चालू आहेत, पण तुम्ही काय बघितलं? रोज काय तुम्ही सिंथेसिस करत नाही, रोज तुम्ही काय कुठले रिपोर्ट काढत नाही. 6-6 महिने 2-2 वर्ष त्याचं रिपोर्टच काढले जात नाही. लेवल काय कोणालाच काय माहित नसते. परंतु पेशंट सांगतो की आता माझं वजन वाढायला सुरू झालेलं आहे, मला लिथार्जी यायला लागली आहे, मला सारखं झोप यायला लागली आहे. इंडिकेट काय करतं? थायरोसायटिन नावाचा हा जे काही सबस्टन्स दिलेला आहे, अँटी थायरॉइड सबस्टन्स, तो बंद करणं गरजेचं आहे. बंद करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे की या पेशंटची ही गोळी बंद करायला पाहिजे. तो हायपर मधून हायपो मध्ये गेलेला आहे. आधी वीक होता, आधी बॉडी गरम होती, आधी त्याचा हाय हायपाटाईट होतं, भूक जास्त लागत होती त्याला, मेटाबॉलिझम कंडिशन हाय होती त्याची, विकनेसेस होते, हा, मसल फटिक होत होतं, मसल ऍक्शन जास्त होती त्याची, पाल्पिटेशन वाढत होतं. आणि कालांतरानं ते बंद झालेलं आहे आणि उलटी कंडिशन सुरू झालेली आहे पेशंट मध्ये. या कंडिशन मध्ये थायोसायटिन नावाचा पदार्थ नाही दिला पाहिजे, तो बंद केला पाहिजे. तो बंद केला पाहिजे ना, बंद केला पाहिजे. आता तुम्हाला समजलं. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की हायपोथायरॉइडिझम मध्ये जाऊ शकतं. कॅबेज खाल्लं, नॅचरल सबस्टन्स आहे, कॅबेज मोठ्या प्रमाणात खाल्लं किंवा सोयाबीन जास्त प्रमाणात इंटेक केला तर हायपोथायरॉइडिझम मधनं पेशंट हायपोथायरॉइड मध्ये जाऊ शकतो. त्याच्यात असा एक सबस्टन्स आहे की तुला इनहॅबिटच करतो, तो सिक्रेशन ऑफ थायरॉइड हार्मोनला इनहॅबिट करण्याचं काम करतो. म्हणजे असे नॅचरल सबस्टन्स आपल्याकडे आहेत, त्याचा पण आपण उपयोग करू शकतो. हे जे करतायत इनहॅबिट करण्याचं बाहेरनं गोळी देऊन, त्यापेक्षा नॅचरल सबस्टन्सनी पण आपण त्याला इनहॅबिट करू शकतो. तर ते गोष्ट आहे. So iodine trapping is inhibited, leading to the inhibition of synthesis of thyroxine. थायरॉक्सिन नावाचा हार्मोन सिंथेसिस बंद केलं जातं त्याच्यामध्ये.
आणि मग काय होतं, साईज ऑफ द ग्लँड रिड्यूस होते त्याच्यामध्ये. हार्मोन कमी झाल्यामुळे काय होतं, साईज कमी होतं त्याचा. साईज ऑफ द ग्लँड. आता या ठिकाणी काय होतं, आता दुसरा सबस्टन्स आहे थायोयुरेलाइन्स म्हणून सबस्टन्स जो आहे तो काय करतो, थायरोलॅन्स आर द युरिया रिलेटेड सबस्टन्स. थायोयुरिया नावाचा सबस्टन्स असतो त्याच्यामध्ये. थायोयुरेलेन्स म्हणतात त्याला, लेन्स असं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये थायरोयुरिया रिलेटेड सबस्टन्स असतो, सच ॲज प्रोपॅलेटिक युरेसिल किंवा मेन्थोमॅझोल नावाचा सबस्टन्स त्याच्यामध्ये असतो, विच प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ थायरॉइड हार्मोन फ्रॉम द एओडिन अँड टायरोसिन नावाच्या अमायनो ऍसिड मधून जे बनणार असतं त्याला बंद करतं, प्रिव्हेंट करतं. इट इज अचीव्ड पार्शली बाय ब्लॉकिंग peroxide enzyme activity, partially by blocking coupling of iodinated tyrosine to form either T3 or T4. पॅरोऑक्सिडाइज नावाचे एन्झाईम जे आहे त्याची ऍक्टिव्हिटी ब्लॉक करतो. आणि हे पॅराथायरिन एन्झाईम शिवाय सिंथसिसच होत नाही. म्हणजे थायरोयुरेलिन्स काय काम करतं, वेगळ्या प्रकारचं एक मेडिसिन आहे ते दिल्यानंतर काय होतं, पॅरोऑक्सिडाइज नावाचं जे एन्झाईम आहे त्याची ऍक्टिव्हिटी पार्शली बंद करतं आणि कपलिंग ऑफ आयोडिनेट विथ टायरोसिन मधला आयोडीन जे कपलिंग जे होत आहे, एकत्र येते, एकत्र बनतं, त्याला ब्लॉक करतं आणि त्यामुळं T3 आणि T4 ची निर्मिती होत नाही. हायपर मध्ये आपल्याला जास्त प्रमाणात सिक्रेट बंद करायचं, म्हणून हे काम. ड्युरिंग द यूज ऑफ दिस टू अँटी-थायरॉइड सबस्टन्स, even though the synthesis of thyroid hormone is inhibited, the formation of thyroglobulin is not stopped. म्हणजे आता इथं काय विचित्र प्रकार झाला, हे दोन्ही सबस्टन्स काय करतात, हे दोन्ही सबस्टन्स काय करतात समजून घ्या. हे आयोडीनची बाइंडिंग करू देत नाहीत. थायरोग्लोबिनला आयोडीनची बाइंडिंग करू देत नाहीत आणि आयोडीनची बाइंडिंग न झाल्यामुळे थायरॉक्सिन निर्माण होत नाही, थायरॉक्सिन नावाचा हार्मोन तयार होत नाही. पण मात्र थायरोग्लोबिन चालूच राहतं, त्याचं सिंथसिस मात्र सुरूच असतं. थायरोग्लोबिन चालूच राहतं आणि इट इज नॉट फॉर्मेशन स्टॉप होत नाही. द डेफिशियन्सी ऑफ दिस हार्मोन इन्क्रीजेस TCH. निगेटिव्ह फीडबॅक मध्ये TCH इन्क्रीज होतं आणि काय केलं जातं, TCH इन्क्रीज झाल्याबरोबर काय होतं तुम्हाला माहिती, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. डेफिशियन्सी ऑफ हार्मोन इन्क्रीजेस द TCH. थायरॉइड हार्मोन डेफिशियन्सी झाल्यामुळे TCH वाढतं आणि TCH वाढल्यामुळे काय होतं, विच इन्क्रीजेस द साईज ऑफ द थायरॉइड ग्रंथी आणि त्याच्यामुळं थायरॉइड ग्रंथीचा साईज वाढतो. मोर सिक्रिशन ऑफ थायरोग्लोबिनचं सिक्रिशन जास्त झाल्यामुळं थायरॉइड ग्रंथीची एनलार्जमेंट होते. थायरोग्लोबिन accumulate in the gland and causes enlargement of the gland, resulting non-toxic goiter तयार होतो. म्हणजे औषधाचा परिणाम, खाल्लेल्या औषधाचा परिणाम नॉन टॉक्सिक गॉटर मध्ये होतो, एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्रंथी होतं. लक्षात घ्या. थायरॉइड अँटी थायरॉइड सबस्टन्स घेतल्यामुळं हा उपद्व्याप होतो. म्हणजे जसं कोबी जास्त प्रमाणात खाल्ला, सोयाबीनचं इंटेक जास्त केलं, ट्रुनिप नावाचे व्हेजिटेबल जास्त प्रमाणात खाल्ले, तर त्याचं कारण काय होतं, त्याच्यामध्ये गॉट्रोजिन नावाचा पदार्थ असतो, तो काय करतो, थायरॉक्सिन सिक्रिशन बंद करतो, सिंथसिस करण्याचं बंद करतो आणि त्यामुळं थायरोग्लोबिन जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये आतमध्ये
फॉलिक्युलर सेलमध्ये साठायला लागतं आणि त्यामुळं ग्लँड एनलार्जमेंट. तर हे एक त्याचं कॉज आहे. हे औषधाच्या परिणाम आहे. हे औषध घेतल्यानंतर काय इफेक्ट होतात. दिस इज कॉल्ड एज अ साइड इफेक्ट ऑफ दी थायरॉइड. थायरॉइडचे जे साईड इफेक्ट होण्याचा हा प्रकार आहे. थायरॉइड जे मेडिसिन आहे त्याचे साईड इफेक्ट्स हे असतात, लक्षात घ्या. थायरॉइड गॉटर होऊ शकतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये, आणि म्हणून कसं असतं की एकदा डॉक्टरने दिलेली मात्रा कंटिन्युअस चालू ठेवणं ही डेंजरस पोझिशन. आणि असे पेशंट येतात, त्याला विचारलं 5 वर्षापूर्वी मला सरांनी 50 mg ची गोळी लिहून दिलेली आहे, मी अजून खातोय. आणि त्याचं बघितलं तर एनलार्जमेंट झालेलं असतं थायरॉइड ग्रंथी. त्याला कळतच नाही एनलार्जमेंट का व्हायला लागलंय. तो गोळ्यांचा साईड इफेक्ट असतो. डॉक्टरला दाखवायला पाहिजे, मात्रा कमी केली पाहिजे. ते न करता हे उपद्व्याप केले जातात आपल्या मनानच. किती वर्ष झाले? 25 वर्ष झाले का थायरॉइडची गोळी घेतो मी. पेशंट टॉक विथ यू. म्हणजे ड्रग साईड इफेक्ट हे रिॲक्शन ऑफ द ड्रग असतं. तर रिॲक्शन ऑफ द ड्रगचा हा परिणाम असतो थायरॉइड गॉटर होण्याचा. नॉन टॉक्सिक हायड्रोपॅथिक गॉटर तयार होतं, एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्रंथी होतं. याला कॉज आहे की ते अननेसेसरी इंटेक ऑफ द मेडिसिन. मेडिसिनचा अननेसेसरी इंटेक झाला तर हे प्रकार होऊ शकतात. आता पुढे, आता कधी कधी काय होतं, हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये आयोडीन सॉल्ट, आयोडाईड साहेब भरपूर प्रमाणात खातात लोक. काही लोकांना सवय आहे मीठ खाण्याची, वरून सुद्धा मीठ घालून खाणारे लोक आहेत. आणि ते आयोडाईज मीठ असतं. आयोडाईज मीठ असतं. टाटा आयोडाईज मीठ घेऊन येत आहे खाताय. आता हे काय झालं, एक्सेस प्रमाणात आयोडीन तुमचे इंटेक झालं, त्यांनी सुद्धा काय होतं, नॉन टॉक्सिक गॉटर होण्याची शक्यता असते. म्हणजे हायली कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडीन क्रिएट दिस. जास्त प्रमाणात कोबी खाल्ला, जास्त प्रमाणात सोयाबीनचं इंटेक केलं, अति तेथे माती. तुम्हाला मी काय सांगितलं, अति केलं तर त्याची मातीच होणार, फायदा कधीही होणार नाही. हे नुकसानीचंच कारण होणार आहे. नुकसानदायकच होणार आहे, लक्षात घ्या. अति प्रमाणात सॉल्टचं सेवन, त्याच्यामुळे काय होतं, आयोडीन वाढलं जातं. किंवा केमिकल एन्व्हायरमेंट मध्ये, वॉटर पोल्युशन मध्ये आयोडीनची मात्रा जास्त पाण्यामध्ये असते आणि ते पाणी आपण पित राहतो, शरीरामध्ये आयोडीनची मात्रा वाढते. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडीन जर शरीरामध्ये झालं तर तुम्हाला नॉन टॉक्सिक गॉटर होण्याची शक्यता असते. नॉन टॉक्सिक गॉटर, आयडोपॅथिक गॉटर होण्याची शक्यता त्याच्यात निर्माण होते. तर त्यामुळं या सर्व गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. म्हणजे पेशंट तुमच्याकडे जर आतमध्येचा आला तर त्याची पूर्ण हिस्ट्री घेतली पाहिजे. तो काय करतो, तो काय खातो, त्याचं एन्व्हायरमेंटल कुठलं आहे, तिथं त्याची हिस्ट्री आहे का, आजूबाजूला थायरॉइड, नॉन थायरॉइड गॉटरचे पेशंट आहेत का, अशा एरियामध्ये आहे का, हे आपण पाहिलं पाहिजे. त्या ठिकाणी फूड ॲडिट्रेशन पण असतं, त्या ठिकाणी आयोडीनचं कंटेंट जास्त असतं, किंवा हा सॉल्ट इंटेक जास्त करतोय का, आणि हा कायमस्वरूपी गोळ्या खात राहतोय का, याची मात्रा चेंज झाली का, या सर्व गोष्टी आपल्याला विचारात घ्यावं लागेल जेव्हा नॉन आयडोपॅथिक थायरॉइड गॉटर असतो. आणि बिकॉज ऑफ हायपर थायरॉइडिझम, म्हणजे त्याची हिस्ट्री असते की त्याला हायपर थायरॉइडिझम असतं, त्याचं वजन कमी व्हायला लागतं, त्याची बॉडी गरम व्हायला लागते. त्याला 12 महिने फॅन लागतो, त्याची बॉडी पूर्ण हातपाय गरम असतात. हे सगळं कॉज काय आहे, हायपर थायरॉइडिझमचं लक्षण असतं. हायपर थायरॉइड, आणि या हायपर थायरॉइड मुळे हे सगळे उपद्व्याप होतात. वजन कमी होत जातं, कृश होत जातो माणूस, पाल्पिटेशन वाढलेलं असतं, धडधड वाढते, झोप लागत नाही, अनिद्रा येते, त्याला झोपच येत नाही, रात्रभर जागा राहतो, झोपायलाच येत नाही त्याला, झोपच येत नाही त्याला, कारण मसल ऍक्टिव्हिटी हाय झालेली असते या कंडिशन मध्ये. ही सगळी लक्षणं असलेला पेशंट जेव्हा येतो आणि नंतर तो म्हणतो की आता मला सगळं कमी झालेलं आहे,
आणि आता मला लिथार्जी आली. आधी झोपच येत नव्हती, आता झोपच कंट्रोल होत नाही. तो काय सांगतो, आधी डॉक्टरकडे गेलो होते तेव्हा मला झोप येत नव्हती. मग त्यांनी थायरॉइडची टेस्ट केली, मला हायपरथायरॉइडिझम होतं. मग डॉक्टरने औषध सुरू केलं. मी घेतच राहिलो, घेतच राहिलो, घेतच राहिलो, घेतच राहिलो. आणि आज अशी अवस्था झाली की मला अति झोप यायला लागली, आळस वाढला, बॉडी टेम्परेचर कमी झालं. आता मला फॅनच चालत नाही. आता मला फॅनच चालत नाही. मग त्याला विचारायचो, गोळी घेतोस का? माझ्या गोळ्या चालू आहेत. नेव्हर दे ट्राय कमी करण्याला, बंद करायला कधीही प्रयत्न करत नाही. कारण त्याच्या डोक्यामध्ये असं प्रोग्रॅमिंग करून टाकलेलं असतं की आयुष्यभर गोळी खायची. आयुष्यभर हा जो शब्द असतो, अजिबात चुकवायची नाही गोळी. हे जे डायलॉग केलेला असतो त्याचा परिणाम असा होतो की एक्सेस प्रमाणामध्ये मेडिसिन जातं, कारण तो फॉलो घेत नाही. कारण डॉक्टरला पैसे कशाला, रोजच खायचं तर डॉक्टरला पैसे कशाला? प्रिस्क्रिप्शन दिलं की आपल्याला मेडिकलमध्ये गोळ्या मिळतात, आणून खाल्ल्या तर डॉक्टरकडे जायला कशाला पाहिजे? आता हे डॉक्टरकडे जायचं नाही म्हणून खातच राहतो, वारंवारिता त्याच्यात तयार होते आणि अशामध्ये त्याला थायरॉइड ग्लॉटरची बिमारी व्हायला सुरुवात होते. नॉन टॉक्सिक आयडोपॅथिक थायरॉइड फार मोठं वाढणार नाही. थोडं जरी एनलार्जमेंट तुम्हाला दिसलं, थोडं जरी ग्रंथी बाहेर आलेल्या दिसल्या, की तुम्ही ओळखायचं की हे औषध त्याला सूट होत नाहीये, याची मात्रा जास्त होतीये आणि त्याचा परिणाम थायरॉइड ग्लॉटर वाढायला सुरुवात झाली. सो हे जे साइड इफेक्ट ऑफ द ड्रग असतात, ड्रग हे डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचे असतात. विदाउट प्रिस्क्रिप्शन हे डेंजरस सिस्टम आहे. म्हणून ॲलोपॅथीला डॉक्टरची गरज आहे. हर्बल मेडिसिनमध्ये नॉलेज असलेला कुठलाही व्यक्ती हर्बल मेडिसिनचं प्रॅक्टिस करू शकतो. ॲलोपॅथीला मात्र शिक्षणाची आवश्यकता राहते, नॉलेज लागतं. ड्रगचं इफेक्ट बॉडीवर काय होतं याचं नॉलेज पाहिजे. त्यामुळे इट इज मोर डेंजरस टू यूज ॲलोपॅथी ड्रग. इट इज नॉट सेफ फॉर द ह्युमन बिईंग. माणसासाठी ते सेफ नाही. लक्षात घ्या, हा प्रकार आहे. तसं हर्बल मेडिसिन मध्ये होत नाही. हर्बल मेडिसिन मध्ये एवढा इफेक्ट होत नाही, त्याचा इफेक्ट जास्त असतो. हाय कॉन्सन्ट्रेशन decreases all phases of thyroid activity including release of hormone. आणि त्यामुळे काय होतं, थायरॉइड गॉटर पण होऊ शकतं पुढे जाऊन. The size of the gland is also reduced and decreases blood supply. Because of this, iodines are frequently administered for hyperthyroid patient for 2-3 weeks prior to surgical removal of thyroid gland. म्हणजे काय करतात, आयोडीन जास्त प्रमाणात देतात. ग्रंथी वाढले म्हणून काय करतात ते लोक, आयोडीन जास्त प्रमाणात द्यायला सुरू करतात. आयोडीनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात, त्यांनी काय होतं, ग्लँड रिड्यूस होते. आणि ग्लँड काढून टाकायच्या वेळेला आयोडीनची मात्रा त्याला जास्त प्रमाणात दिली जाते. तर हे पण एक त्याचं आयोडीनचा प्रॉब्लेम असतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडीन दिल्यानंतर काय होतं, the size of the gland is reduced and decreases the blood supply. With the decreasing blood supply कमी होऊन ती ग्लँड कमी होते. म्हणजे हायपर सिक्रेशन झालं म्हणून आयोडीन जास्त दिलं तुम्ही, त्याचा ड्रॉबॅक आहे की ब्लड सप्लायच कमी होतो थायरॉइड ग्रंथीला. उलटी आणि कंडिशन चालू होते, लक्षात घ्या. आणि म्हणून थायरॉइडची सर्जरी करायच्या आधी 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आयोडीन दिलं जातं. आता सर्जिकल रिमूव्हल, आता हायली ऍडव्हान्स कंडिशन मध्ये काय करतात, फार मोठ्या प्रमाणात ग्रंथीची वाढ झाली तर त्याला रिमूव्ह केलं जातं सर्जिकली. सर्जिकल रिमूव्ह केलं जातं आणि त्याच्या आधी काय दिलं जातं, मोठ्या प्रमाणामध्ये आयोडीन दिलं जातं. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही, आपण काही सर्जरी करणार नाहीये.
थायरॉइडटॉमी नावाचं सर्जरी असते, थायरॉक्टॉमी. तर ती थायरॉक्टॉमी करण्याच्या आधी काय दिलं जातं, आयोडीन मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये दिलं जातं आणि त्यांनी काय होतं, ग्लँडची साईज कमी होऊ शकते. आणि म्हणून बरेचसे जे न्यूट्रलिस्ट असतात, न्यूट्रिशनवर काम करणारे जे लोक असतात किंवा हर्बलिस्ट असतात, ते काय सांगतात की सर्जरी करू नका, आम्ही तुमची ग्लँड कमी करतो. तर असे काही नॅचरल सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये आयोडीनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, हे सबस्टन्स जर इंटेक केले तर काय होतं, थायरॉइड ग्रंथीचा साईज कमी व्हायला होतो. आणि थायरॉइड ग्रंथीचा साईज कमी झाला तर काय केलं जातं, सर्जिकल करण्याची आवश्यकता येत नाही. सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज नाही पडत आपल्याला. सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज पडत नाही, लक्षात घ्या. सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज नाही पडत. तर हे होतं. त्यामुळे सर्जिकल रिमूव्हल आपला हा विषय नाही आहे, तो भाग सोडून द्यायचा आपण. तर हे ॲलोपॅथीच्या सिस्टम मध्ये काम आहे. आपण इलेक्ट्रोपॅथीच्या सिस्टम मध्ये काय आहे, तेव्हा आपण ते प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन मध्ये जेव्हा आपण जाऊ, आपलं मेडिसिन कशा पद्धतीने काम करायचं आहे हे तुम्हाला एक्झिस्टिंग सिस्टम मध्ये लोक काय देतात, ड्रग कुठला आहे, त्याचा परिणाम काय बॉडीवर होतो, याच्याबद्दलची थोडक्यात माहिती दिली. ही एक्झिस्टिंग ॲलोपॅथीची ट्रीटमेंट आहे. अँटी थायरॉइड सबस्टन्स दिला जातो हायपरथायरॉइड मध्ये. हा कोणाचा भाग आहे, हा ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंट मधला भाग आहे. ॲलोपॅथीमध्ये हे दिलं जातं, अँटी थायरॉइड सबस्टन्स दिलं जातं हायपरथायरॉइड असताना. आणि जर जास्त प्रमाणात ग्रंथीची जर वाढ झाली तर सर्जिकली रिमूव्ह करून टाकतात, म्हणजे काढूनच टाकतात थायरॉइड ग्रंथी. हे ॲलोपॅथीच्या सिस्टम मध्ये येतं. हे आपल्या नॅचरल सिस्टम मध्ये याला मान्यता नाही, याला मान्यता नाही. तर ही बाब आहे. आणि म्हणून बरेचशे वेळेला आयुर्वेदिक डॉक्टर, कारण आयुर्वेदामध्ये सर्जरी आहे, त्यामुळे आयुर्वेदिक डॉक्टरला सर्जरीला रेकमेंड करतो, पण होमिओपॅथी सर्जरीला रेकमेंड नाही करत, इलेक्ट्रोपॅथी सर्जरीला रेकमेंड नाही करत. युनानी चिकित्सा मध्ये सुद्धा सर्जरी असल्यामुळे ते रेकमेंड करतात. आणि म्हणून हाच प्रॉब्लेम आहे. आयुर्वेदाकडे गेलो तर आयुर्वेदवाला सांगितलं की काढून टाका ग्रंथी. असा सल्ला तुम्हाला मिळू शकतो, असा सल्ला पेशंटला मिळू शकतो. परंतु होमिओपॅथीमध्ये जर गेला, इलेक्ट्रो होमिओपॅथीमध्ये जर गेला किंवा युनानी चिकित्सा आपल्या सिद्धा मेडिसिन मध्ये जर गेला तर याला मान्यता नाही, कारण आपल्याकडे सर्जरी हा विषय नाहीये. तो विदाउट सर्जरी ॲक्युपंक्चर मध्ये गेला, ॲक्युप्रेशर मध्ये जर गेला तर सर्जरी इज नॉट रिक्वायर्ड, बिकॉज वी गॉट दॅट टाइप ऑफ ट्रीटमेंट विदाउट इन्सिजन. कुठलाही कट न घेता आपल्याला ग्रंथीचं साईज कमी करता येतो. हे सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. आणि त्यामुळं कधी कधी असं होतं की तुमच्याकडे पेशंट आला की सर सर्जरी करू का, तुम्ही सल्ला द्या करू नका, परंतु आयुर्वेदिक डॉक्टर आणि बाकी त्यांचं म्हणणं असतं की सर्जरी करा. आणि मग पेशंट काय जातो, सर्जरी करायला जातो. त्या घटना घडतात. आपलं ओपिनियन असतं की सर्जरी करू नका. पर्टिक्युलरली इलाहाबाद मधले जे लोक आहेत, इलाहाबादचं ज्यांनी सर्टिफिकेशन केलेलं आहे, आसपासचे जे स्टुडंट आहेत, हे लोक सांगतात की सर्जरी करू नका, अवॉइड द सर्जरी. तर सर्जरी अवॉइड करण्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, तो लावायला पाहिजे, तो केला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या सिस्टम मध्ये सुद्धा प्रोटोकॉल आहे, त्याचा जर प्रॉपर वापर जर आपण केला तर सर्जरी करण्याची गरज नाही आहे. सर्जिकल ट्राय करण्याची गरज नाही. हे समजून घ्यायचं. असं बऱ्याच वेळेला आपल्या प्रॅक्टिसमध्ये अनुभवाला येतं. तुम्ही सांगता की सर्जरी करू नका, पण तू पेशंट काय करतो, एक्झिस्टिंग जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कने इतका पागल झालेला आहे की सांगून सुद्धा ऐकत नाही, जाऊन सर्जरी करतो आणि आयुष्यभर थायरॉइडच्या गोळ्या घेत बसतो. थायरॉइड ग्रंथीच जर काढून टाकली तर थायरॉक्सिन कुठून सिक्रेट होणार, कुठून तयार होणार, आणि मग आयुष्यभर गोळीचा साथीदार होतो. आणि त्या गोळीचे साईड इफेक्ट आणखी कुठे कुठले आहेत हे दुनियाला माहिती आहे. इट इज नॉट सेफ.
हाच प्रॉब्लेम शिकून आयुष्यभर गोळी खाण्याची परिस्थिती निर्माण होते. आयुष्यभर गोळी खातात. जसं गॉल ब्लॅडर काढून टाकतात, आयुष्यभर पित्ताचे त्रास व्हायला सुरुवात होते. अनकंट्रोल डायोडिनम मध्ये अनकंट्रोल आहे, त्याच्यावर कंट्रोलच नाही. पित्त किती जायचं तेवढं जातच राहतं. लिव्हर जेवढं बनवते ते सगळं डिओडिनम मध्ये जातं. अन्न असू दे नसू दे, पित्त सिक्रेटच होत राहतं, त्याला कंट्रोलच नसतं. कारण गॉल ब्लॅडर इज अ कंट्रोलर ऑफ दॅट. गॉल ब्लॅडर मध्ये पित्त हे स्टोअर केले जातं. स्टोअर्ड अँड फॉरवर्ड मेथड आहे. ज्या वेळेला अन्न डिओडिनम मध्ये येतं त्यावेळेला एक हार्मोन सिक्रेट होतं आणि ते काय करतं, गॉल ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट करून गॉल ब्लॅडर मधलं पित्त आहे ते डिओडिनम मध्ये येतं. पण काढून टाकल्यामुळे सगळंच निघून जातं. तसं थायरॉइड ग्रंथी जर काढून टाकली तर थायरॉक्सिन कुठून तयार होणार? आणि थायरॉक्सिन तयार होत नाही तर बाहेरनं टोचा बाहेर द्यायला सुरू करता. हार्मोनची गोळी खायलाच पाहिजे. त्याचे साईड इफेक्ट वेगळेच आहेत. त्याचे साईड इफेक्ट वेगळेच आहेत. अकॉर्डिंग टू आयुर्वेदिक अॅक्युप्रेशर कन्सेप्ट मध्ये काय आहे, अनबॅलन्स ऑफ द एनर्जी करता. आणि एनर्जी पाथवे आहे त्याच्यासोबत. त्यामुळं एनर्जी पाथवे मध्ये डिफरन्सेस व्हायला सुरुवात होते आणि मग त्याला कॉम्पेन्सेट करण्यासाठी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याची ग्रंथी काढलेली आहे तो सेफ नसतो, त्याला औषधाशिवाय जगता येत नाही. आयदर ऑफ द अॅक्युप्रेशर ट्रीटमेंट और आयदर ऑफ द ड्रग तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. तो सर्जिकल रिमूव्ह ऑफ द थायरॉइड हे सगळ्यामध्ये डेंजरस काम आहे. कारण सर्जरी इमर्जन्सीसाठी इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे. आजकाल उठलं सुटलं सर्जरी करून टाकतात. सर्जनला पैसा मिळतो आणि पेशंटचं वाटोळं होतं. हे थिअरी चालू आहे आता. अननेसेसरी सर्जरी केल्या जातात, ज्याची गरज नसताना सर्जरी केली जाते आणि पेशंटचं आयुष्यभर त्या गोळ्या खात बसायला लागतात. त्या गोळ्याच्या साईड इफेक्टसाठी आणखीन एक गोळी, त्या गोळीसाठी आणखीन एक गोळी, असं गोळीचं साम्राज्य तयार होतं. एक एक व्यक्तीला 17 18 गोळ्या असतात. अन्नापेक्षा गोळ्याच जास्त असतात. हे भीषण गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळं शक्यतो करू नये. आता पुढचा जो पार्ट आहे तो ट्रीटमेंट ऑफ हायपोथायरॉइड. हे हायपरचं झालं. हायपो मध्ये काय केलं जातं बघा. ओनली ट्रीटमेंट फॉर हायपोथायरॉइड मीन्स administration of thyroid extraction or ingestion of pure thyroxine in the form of tablet orally. हायपोथायरॉइड मध्ये काय द्यावं लागतं? थायरॉइड एक्स्ट्रॅक्शन दिलं जातं. होमिओपॅथी मध्ये एक ड्रग येतो थायरॉक्झिन नावाचा, एक औषध बनवलेलं आहे. ते थायरॉइड ग्रंथीमधनच काढून तुम्हाला दिलं जातं. होमिओपॅथीमध्ये त्याची ऍडमिनिस्ट्रेशन ड्रग आहे. इंजेक्शन ऑफ प्युअर थायरॉक्झिन इन द फॉर्म ऑफ टॅबलेट. थायरॉक्झिन दिलं जातं टॅबलेट फॉर्म मध्ये, ओरली दिलं जातं. ही त्याची ट्रीटमेंट आहे. म्हणजे हार्मोन येत नाही म्हणून बाहेर ना हार्मोन थेरपी केली जाते. डिजीज हायपोथायरॉइडिझम मध्ये हार्मोन थेरपी असते. म्हणजे थायरॉक्झिन दिलं जातं, परंतु गरज नसताना सुद्धा थायरॉक्झिन पुन्हा गेलं. हाय मेटाबॉलिझमची आवश्यकता नाही आहे. बघा काय तमाशा होतो या गोळ्यांचा, काय तमाशा असतो तुमच्या लक्षात येत नाही. गोळी खाल्ली, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी कमी राहिली, रेस्ट करतोय माणूस, गरजच नाहीये जास्त प्रमाणामध्ये हाय मेटाबॉलिझम करण्याची. थायरॉक्झिनची गोळीची मात्रा ठरलेली आहे, तेवढ्या मात्रेमध्ये तो काय करतो, काम करायला सुरू करतो. त्याच्यावर कंट्रोल काय आहे? त्याच्यावर काही कंट्रोल नाही. शरीरातलं निगेटिव्ह मेकॅनिझम काम करत नाही. त्यामुळे गरज नसताना सुद्धा काय होणार, हाय मेटाबॉलिझम सुरू होणार. शरीरामध्ये मेटाबॉलिझम वाढून जाणं आवश्यकता नसताना सुद्धा शरीरामध्ये मेटाबॉलिझम चालू होणार. लक्षात घ्या, एक्सटर्नल हार्मोन देण्याचा काय परिणाम असतो. आणि लेवल मेंटेन होत नाही. पुन्हा तीच केस आहे. एकदा प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं असतं डॉक्टरने, 50 mg ची गोळी खा, 50 mg 1 mg ची गोळी खावा.
आयुष्यभर माणूस तो सकाळ संध्याकाळ बनेंची खात राहतो. शरीरामध्ये नॉर्मल प्रोसेस सुरू झाली तरी गोळीच खातात. त्याला माहित नाही. त्याला काय माहितीये, डॉक्टरने मला सांगितलं आयुष्यभर गोळी खा. गोळी चुकवायची रे थायरॉइडची. रोज थायरॉइडची गोळी घेतलीच पाहिजे सकाळ संध्याकाळ. जो काय डोस दिलेला आहे तो घ्या. तुमची लाईफस्टाईल चेंज झाली, तुमची मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चेंज झाली, तुमचं सगळं चेंज झालं. ते व्हेरिएबल आहे, त्याला काय डॉक्टर कंट्रोल करत नाही. हे तुमच्या मनावर आहे. एखाद्या वेळेस जास्त श्रम कराल, एक दिवस झोपून काढाल घरामध्ये, कुठलंच काम करणार नाही, आयडिओलॉजी मध्ये राहणार, अननेसेसरी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी हाय होत राहणार. अशा कंडिशन मध्ये काय होतं, मात्रा सेट होत नाही. मात्रा सेट करणं कठीण असतं, कारण जेव्हा एक्सटर्नल हार्मोन दिले जातात तेव्हा मात्रा कंट्रोल करणं कठीण असतं. तुम्हाला लिहून दिलेली गोळी चालूच राहते, तुम्ही लाईफस्टाईल बदलत राहता, तुमचं लाईफस्टाईल बदलतं आणि तरी सुद्धा तीच गोळी खात राहता. अशा कंडिशन मध्ये नको त्या गोष्टी घडतात बॉडीमध्ये. म्हणून तुम्हाला मी सांगितलं इट इज नॉट अ सेफ ड्रग. कारण क्युअर करतच नाहीये. इथं पण क्युरिंग नाही आणि तिथं पण क्युरिंग नाही आहे. मॅनेजमेंट करतायत. दे आर मॅनेज द डिसीज. दे आर नॉट क्युरिंग द डिसीज, दे आर मॅनेजिंग द डिसीज. मॅनेजिंग आणि क्युरिंग मध्ये फरक आहे. मॅनेजमेंट आणि क्युरिंग मध्ये फरक आहे. मॅनेजमेंट याचा अर्थ जी घटना घडलेली आहे त्याला नॉर्मल करण्याचं काम करणे. दॅट इज कॉल्ड एज मॅनेजमेंट. पण घटनाच घडत राहतीये ती संपवणं म्हणजे क्युरिंग आहे. घटनाच घडून द्यायची नाही, याला क्युरिंग म्हटलं जातं. मॅनेजमेंट याचा अर्थ ती घटना घडतीये पण त्याचे साईड इफेक्ट होऊ नये बॉडीमधून गोळ्या खात राहायच्या. देर इज नो क्यूर ऑफ दॅट. मग एक सर्टन ऑप्टिमाइज कंडिशन विचारात घेऊन गोळी ठरवली जाते तुमची. पण ज्या दिवशी रिपोर्ट काढलाय त्या दिवशी तुम्ही काहीतरी उपद्व्याप केलेले असतात. रिपोर्ट इज इनकरेक्ट, इट इज नॉट गिव्हिंग एनी सिग्निफिकन्स बिकॉज इट डिपेंड अपॉन युअर लाईफस्टाईल. तुम्ही जगत असता त्या गोष्टीवर अवलंबून आहेत रिपोर्ट. रिपोर्टमध्ये व्हेरिएशन होऊ शकतं, तुमच्या जगण्याच्या याच्यावर व्हेरिएशन पण होऊ शकतं. अशा कंडिशन मध्ये दिलेला रिपोर्ट डॉक्टरला दाखवता, डॉक्टर म्हणतो थायरॉइडची आवश्यकता जास्त दिसते, गोळी वाढवून दिलेल्या. परत तुम्ही काय करता, तुमचा ट्रेस कमी होतं, तुमचं सगळ्या गोष्टी कमी होतात, सगळं बाकीचं कमी व्हायला लागतं. नॉर्मल अडॅप्टेशन होतं की आता ही एक्सेस डोस झाला, ह्याला कंट्रोल कोणी करायचा? कंट्रोल कोण करू शकत नाही. तुम्हाला सांगितलेलं आयुष्यभर गोळी खावा, डॉक्टरने लिहून दिलं 1 mg ची गोळी खातच राहता. तिथं काय कंट्रोल आहे मला सांगा? नथिंग इज कंट्रोल. बॉडी कांट कंट्रोल दिस थिंग. ही बॉडी कंट्रोल करू शकत नाही. एक्सेस यूज ऑफ द ड्रग कॉजेस द डिसीज. एक्सेस यूज, अननेसेसरी यूज, गरज नसताना घेतलेली गोष्ट, या सर्व काय करतात, शरीरामध्ये साईड इफेक्ट डेव्हलप करतात आणि एखाद्या रोग उत्पन्न करतात तुमच्या शरीरामध्ये. आणि म्हणून दिस इज नॉट अ सेफ रिप्लेसमेंट थेरपी. ही सेफ थेरपी नाही, ही इमर्जन्सी मॅनेजमेंट करण्याची सिस्टम आहे. इट कॅनॉट क्युअर द डिसीज. हा डिसीजला क्युअर करू शकत नाही. हे फक्त आणि फक्त मॅनेजमेंट करतं. क्युअर करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे नाहीये. नो ट्रीटमेंट अवेलेबल विथ देम. दे आर मॅनेजिंग द डिसीज. ते डिसीजला मॅनेज करतात. एखादा माणूस प्रक्षुब्ध झाला, वेड्यासारखं करायला लागला, त्याला खोलीत बंद करून टाकणे मॅनेजमेंट ऑफ द डिसीज आहे. इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्याला खोलीत बंद करून टाकणे. पण तो वेड्याचा करतोय त्याचं क्युअर नव्हे. दॅट इज नॉट क्युअर. ओव्हर एक्सायटेशन ऑफ द ब्रेन होतंय. गोळी देऊन त्याला सप्रेस केलं, थंड केलं, मॅनेजमेंट ऑफ द डिसीज केलं. पण ओव्हर एक्सायटेशन का होतं याच्याकडे बघितलं जात नाही. दॅट इज कॉल्ड एज अ क्युरिंग ऑफ द डिसीज. द कॉज काय आहे त्याचं क्युरिंग करणं गरजेचं आहे. क्युरिंग करण्याची क्षमता
ॲलोपॅथीमध्ये नाही. फक्त मॅनेजमेंट करतात. डिसीज मॅनेजमेंटचं काम त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्यांच्याकडे क्युरिंग हा शब्द नाही. आणि म्हणून त्यांना कायदा करावा लागतो. ब्रिटिशांनी कायदा केला, नेहरूंनी कंटिन्यू केला 1954चा कलम. त्यामध्ये लिहिलं इलायझने थायरॉइड बरा होतो, डायबिटीज बरा होतो, असा शब्द कुठेही वापरायचा नाही. अशी जाहिरात जर तुम्ही केली तर यू आर ट्रॅप्ड इन द लॉ. कायद्याच्या दृष्टीने तुम्ही गुन्हेगार होता. चांगलं लोकांचं करायला गेला तर तुम्ही गुन्हेगार म्हणून तुरुंगात सुद्धा जाऊ शकता. सगळ्या गोष्टी होऊ शकतात. अँड व्हाय डज लॉ हॅज डिसाइड? तो लॉच असा होता. एका अँगलने विचार की लोकांची फसवणूक होऊ नये. पण ते काय धरलं? सप्रमाण ॲलोपॅथीचं धरलं. बिकॉज ॲलोपॅथी नेव्हर क्युअर द डिसीज. ॲलोपॅथी कधीच क्युअर करत नाही. ॲलोपॅथी मॅनेज द डिसीज करतं. मॅनेजमेंट ऑफ द डिसीज असतं. क्युरिंग हा त्यांच्याकडे विषय नाही. क्युरिंग हा त्यांच्याकडे विषय नाही आहे. मॅनेजमेंट ऑफ द डिसीज आहे. आणि म्हणून गफलत क्रिएट करतात हे लोक. गफलत क्रिएट केली जाते. हे समजून घ्या. त्यामुळं आपल्याला हे सुद्धा समजलं पाहिजे की हे सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की तुमच्याकडे ते पेशंट येणार आहेत आयुष्यभर गोळ्या खाणारे. मग त्याला कसं समजावून सांगायचं हे तुम्हाला समजून सांगणं सुद्धा आहे. म्हणजे यू हॅव टू डू ए टीचर्स ॲबिलिटी. तुमच्याकडं टीचर आहे, कारण तुम्ही क्युअर करणारे लोक आहात. आणि जे क्युअरिंग करतात त्याचं काम जास्त अवघड आहे. मॅनेजमेंट करण्याचं अवघड नाहीये काम. कारण तुम्हाला त्याला कन्व्हिन्स करावं लागतं. आणि हे कन्व्हिन्सिंग करताना तुमची पूर्ण शक्ती खर्च होते. आणि म्हणून तुम्हाला नॉलेज पाहिजे की ड्रग इफेक्ट ऑन द बॉडी, ड्रग डायनामिक्स काय आहे. म्हणजे बाकीची सायन्स शिकणाऱ्याला ॲलोपॅथीचा अभ्यास फार मोठ्या प्रमाणात करायचा. समजलं का तुम्हाला? म्हणजे जर त्यांनी प्रॉपरली जर ॲलोपॅथीचा स्टडी केलेला असेल, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी याचा जर अभ्यास व्यवस्थित जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. यू विल बिकम ए परफेक्ट फिजिशियन. परफेक्ट फिजिशियन होता. कारण तुमच्याकडे क्युरिंग करण्याचं शास्त्र आहे, मॅनेजमेंट करण्याचं शास्त्राची पण माहिती आहे. काय करतं ते ड्रग हे तुम्हाला माहिती आहे. बरेच लोक करतात डायबिटीजचे औषधच बंद करतात. आयुर्वेदाचं मेडिसिन घेतात, डायबिटीज औषधच बंद करतात. मी एवढं तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की डायबिटीजची ॲलोपॅथीची औषधं काय काम करतात, थायरॉइडची ॲलोपॅथीची औषधं काय काम करतात बॉडीवर. आणि म्हणून ते दॅट इज ओनली द मॅनेजमेंट ऑफ द डिसीज. साईड इफेक्ट झालेला मॅनेज करायचं काम ॲलोपॅथीचं औषध तयार करतं. त्याला क्युअर कधीही करत नाही. आणि तुमची मेडिसिन ही क्युअरिंग करणारी असतात. क्युरिंग म्हणजे शरीरात काही घटना ज्या घडत असतात त्याला नॉर्मल होमोस्टॅटिक मध्ये आणण्याचं काम करतात. युअर मेडिसिन्स आर नॉट सबस्टिट्यूट टू द ॲलोपॅथी. ॲलोपॅथीला ते सबस्टिट्यूट नसतं. डोक्यातनं काढून टाकायचं. डोक्यातनं काढून टाकायचं. ॲलोपॅथीला सबस्टिट्यूट नाही. युअर मेडिसिन्स आर नॉट सबस्टिट्यूट टू द ॲलोपॅथी. मेकॅनिझम वेगळा आहे. आपण काय करतो, क्युअर करतो. पॅनक्रिया सिक्रीट करत नाही, पॅनक्रियावर काम करतो. अनाटॉमिकली काम करतो, फिजिओलॉजिकली काम करतो. फंक्शन बिघडलं असेल त्याला करेक्ट करतो. अनाटॉमी बिघडली असेल तर टिश्यू रेमेडी देऊन त्याची अनाटॉमी सुधारवतो. आणि त्याच्यानंतर नॅचरली ते काम करायला सुरू करतं. आणि बाहेरची रिक्वायरमेंट बंद करतं. बाहेरची रिक्वायरमेंट बंद करतं म्हणजे यू आर गोइंग टू द क्युअर. इथे मॅनेजमेंटचा विषयच नसतो. इथे मॅनेजमेंटच नाही. मूर्खासारखं काही वेळेला आपले डॉक्टर सांगतात की औषधच बंद करा. इज द मोस्ट डेंजरस सिच्युएशन बिकॉज युअर ड्रग कॅनॉट मॅनेज. तुमची मेडिसिन मॅनेज करत नाही. तुमची मेडिसिन क्युअर करतात. क्युअर कॅटेगरीमध्ये असतात, मॅनेजमेंट कॅटेगरीमध्ये नसतात. आणि मग मॅनेजमेंट करण्यासाठी काय करायला पाहिजे, डायटरी मॉडिफिकेशन्स करावी लागतात. आणि मग लोक काय म्हणतात, ह्याच्यामध्ये फारच पथ्य आहे हो,
हे खाऊ नका, ते खाऊ नका, अमुक खाऊ नका. मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे? डाएट कंट्रोल नाही केलं तर तुम्ही मॅनेजमेंट कसं करणार डिसीजचं? कारण युअर ड्रग इज नॉट अ मॅनेजमेंट ड्रग, इट इज अ क्युरिंग ड्रग. क्युरिंगचं औषध आहे. मॅनेजमेंट कसं करणार? म्हणजे मॅनेजमेंट करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला मॉडिफिकेशन ऑफ द करायला लागेल. म्हणजे समजा सोयाबीन खाऊ नका, कोबी खाऊ नका, टुर्निप खाऊ नका, व्हेजिटेबल कमी प्रमाणात खा. डायटरी मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. दॅट विल कंट्रोल द मॅनेजमेंट ऑफ द डिसीज. मॅनेजमेंट करेल ते. डिसीजचं मॅनेजमेंट करण्याचं काम डाएट करतं. डाएट करतं. तुमचं मेडिसिन क्युअर करण्याचं काम करतं. आणि डाएट काय करतं? मॅनेजमेंट करतं. म्हणून विश्वरूपराय चौधरी आपलं डाएट देतात. DIP डाएट सांगतात. आणि काय सांगतात? 72 तासामध्ये डायबिटीस क्युअर करतो म्हणतो तो माणूस. 72 आवर्स मध्ये. आणि त्याचं जर डाएट कंट्रोल मध्ये जर ठेवलं तर तो म्हणतो क्युरिंग होऊन जातं. 100% डायबिटीस रिव्हर्स केला जातो. आणि हेच म्हणतो म्हणून त्याला कोर्टात खेचतात लोक. कारण लॉ डझंट परमिट सच टाईप ऑफ कमिटमेंट. लॉ परमिट करत नाही. अशा प्रकारची कमिटमेंट तुम्हाला करता येत नाही. चॅलेंजली तुम्ही सांगू शकत नाही, मी हे बरं करतो, मी मॅनेज करतो, हाच शब्द असतो. बरं करतो असं म्हणता येत नाही. आणि त्यामध्येच गम्य आहे, हे जर ऍक्ट तयार केला त्याचा अर्थच असा होता की ॲलोपॅथी गॉट द लिमिटेशन ऑफ क्युरिंग नसल्यामुळं. आणि त्या काळचे जे वैद्य लोक होते किंवा कोणी हाकीम होते ते लोक क्युअर करत होते. आणि मग यांचा प्रॉब्लेम सुरू झाला कमर्शियल. म्हणून सरकारी राज्याश्रय घेऊन कायदा करून घेतला की अशा प्रकारचं कुठल्याही वैद्याला किंवा कुठल्याही हाकिमाला ऍडव्हर्टाइजमेंट करता येणार नाही. बिकॉज दे आर नॉट क्युरिंग द डिसीज, दे आर मॅनेजिंग द डिसीज. लक्षात ठेवायचं. ते मॅनेज करतात, ते क्युअर करत नाही. युअर सायन्स कॅन डू. इलेक्ट्रो होमिओपॅथी दोन्हीचं काम करतं. मॅनेजमेंट पण करता येतं आणि क्युरिंग पण करता येतं. असं सायन्स हे आहे. पण जे काही शास्त्र शिकतोय हे शास्त्राचं डेव्हलपमेंटच त्या बेसिसवर गेलं. जास्तीत जास्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याच्या विचाराच्या संशोधनातून इलेक्ट्रो होमिओपॅथीचा जन्म झाला. आणि म्हणून आपण जे कोॲबिलेशननी जे इथं डेव्हलप करतो त्याच्यामध्ये डाएट पण इश्यू आहे, ॲज वेल ॲज क्युरिंग पण इश्यू आहे. प्रभाव आणि बिपाकावर काम केलं गेलं आणि त्याच्यामुळं तुमच्या जे काय पायजेरिकिसन्स आहेत दे वर्क बोथ टाईप. दोन्ही पद्धतीनं काम करतात. होमिओपॅथिकली पण काम करतात आणि डाएट म्हणून पण काम करतात. तर असं आपलं मेडिसिन आहे. आणि त्याचा आपण वापर जर केला तर दोन्हीही करू शकतो, मेंटेनन्स अँड द क्युअर. आता लास्ट चॅप्टर आहे ह्याच्यामधला आपला, तो आहे थायरॉइड फंक्शन टेस्ट. हे काय प्रकार आहे बघायचं. थायरॉइड फंक्शन टेस्ट. तर याच्यामध्ये प्लाझ्मा मधली लेवल चेक केली जाते. प्लाझ्मा मधली आपण काय करतो, लेवल चेक करतो. काय काय लेवल चेक केल्या जातात? मेजरमेंट ऑफ प्लाझ्मा लेवल. T3 आणि T4 किती आहे? T3 आणि T4 ची लेवल काय आहे? फॉर द हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइडिझम साठी आपण T3 आणि T4 ची लेवल चेक करतो. त्याच्यामधली प्लाझ्मा मधली म्हणजे ब्लड मधली. The most accurate diagnostic test is the direct measurement of concentration of free thyroid hormone in the plasma. प्लाझ्मा मध्ये हे फ्री थायरॉइड हार्मोन किती आहे, T3 आणि T4 ची मात्रा किती आहे हे आपण बघतो. एक्सेस आहे. एक नॉर्मल कंडिशन मध्ये एक फिगर असते नॉर्मल, म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये तेवढं हार्मोन सिक्रेट होतात. ते एक्सेस झालं म्हणजे आता तुमच्याकडे इलेक्ट्रोपॅथीच्या हिशोबानं पॉझिटिव्ह डिसीज आणि निगेटिव्ह डिसीज. एक्सेस अँड लेस, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आपण कन्सिडर करतो. म्हणजे एक नॉर्मल लेवल असते, एक नॉर्मल लेवल राहते. त्या लेवलपेक्षा जास्त झालं तर त्याला हायपरथायरॉइड म्हणतो. त्या लेवलपेक्षा लेवल कमी झाली तर त्याला आपण हायपोथायरॉइड म्हणतो.
एक्सेस झालं तर हायपर, लेस झालं तर हायपो. तर ही मेजरमेंटचा एक पार्ट असतो. त्याच्यानंतर TRS आणि TCH हार्मोन मेजर केलं जातं. इज ऑलमोस्ट टोटली ॲब्सेन्स ऑफ दीज टू हार्मोन इन द हायपरथायरॉइडिझम मध्ये TRH आणि TCH ॲब्सेंटच असतं. TRN आणि TC ची मात्रा फार कमी झालेली असते. ॲज गुड ॲज इट इज ॲब्सेंट हायपरथायरॉइडमध्ये. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मी तुम्हाला सांगितलं पिच्युटरी मधनं जे काय सिक्रेट होतं त्याच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टार्गेटेड ग्लँडवर असतं. म्हणजे थायरॉक्सिन जर जास्त असेल तर TCH आणि TRH लेवल कमी असते. T3 T4 जर जास्त आहे, नॉर्मल पेक्षा जास्त आहे T3 T4, तर TCH काय झालेलं असतं, कमी असतं तुमचं. आणि मग आपण त्याला म्हणतो हायपर थायरॉइडिझम आहे. हायपर थायरॉइडिझम झालेलं. It is because negative feedback mechanism by increases the level of thyroid hormone. Measurement of basal metabolic rate. In hypothyroidism, basal metabolic rate is increased about 30 to 60%. म्हणजे हायपर मध्ये काय झालं असतं, BMR वाढतो, बेसिक मेटाबॉलिक रेट हाय झालेला असतो, तो 30 ते 60% वाढलेला असतो. बेसल मेटाबॉलिक रेट इज डिक्रीज इन हायपोथायरॉइडिझम बाय 20 to 40%. 20 ते 40% कमी झालेला. म्हणजे आता हे ओळखायचं कसं, आपण स्वतः पण ओळखू शकतो. विदाउट एनी टेस्ट कंपॅरिझन आहे की अंग गरम होतंय, वजन कमी व्हायला लागलेलं आहे, सारखं सारखं ऑक्सिजनची डिमांड आहे, उच्छ्वासा वाटे कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात बाहेर चाललेलं आहे, दाब लागलेली आहे, वजन उतरायला लागलेलं आहे, कृश झालंय, शरीर एकदम वीक व्हायला सुरुवात झालेली आहे, पाल्पिटेशन आहे, धडधड वाढलेली आहे, गरम लागतंय अंग, ट्रिमर येतात, हात असे जर धरले तर हाताला कंपनी यायला सुरुवात होते. ही सगळी लक्षणं काय असतात, हायपर थायरॉइडची लक्षणं असतात. आणि या ठिकाणी काय झालेलं असतो, बेसल मेटाबॉलिक रेट 30 to 60% वाढलेला असतो. त्यामुळे शरीर काय होतं, वजन कमी व्हायला सुरुवात होते, लॉस ऑफ ॲपेटाईट होत नाही, भूक भरपूर लागते, खातच राहतो माणूस, पण वजन येत नाही, भस्मारोग झाल्यासारखी त्याची अवस्था असते, कितीही खाल्लं तरी समाधान होत नाही आणि वजन गेन होत नाही, बारीकच राहतो. हायपोथायरॉइड म्हणजे उलटी कंडिशन आहे, जरा जरी खाल्लं तरी गेन होतं वेट एकदम. म्हणजे डाएट मध्ये आपल्याला समजू शकतं, त्याच्यामध्ये काय झालेलं असतं, 30 ते 60% मेटाबॉलिक रेट वाढलेला असतो, BMR वाढलेला असतं, बेसिक मेटाबॉलिक रेट, एनर्जी उत्पादन करण्याची क्षमता बॉडीची वाढलेली असते, जास्त प्रमाणात एनर्जी उत्पन्न व्हायला सुरुवात. त्यामुळे स्पीड ऑफ सर्क्युलेशन वाढतं, मायटोकॉन्ड्रियल ऍक्टिव्हिटी हाय होते, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड शरीरामध्ये जास्त प्रमाणात येतो, त्यामुळे एक्सक्रीशन सिस्टम वाढते, एक्सप्रेशन जास्त वाढतं, कारण कार्बन डायऑक्साईड शरीरातनं बाहेर काढावा लागतो आणि कृश व्हायला लागतं शरीर, म्हणजे मृत्यूच्या दरवाजात जायला लागतो माणूस. 30 to 60% मेटाबॉलिक रेट हाय झाल्यामुळं तो काय करतो, रिव्हर्स कंडिशन मध्ये यायला लागतो. ओरिजिनल कंडिशन, बारीक 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 होऊन ओरिजिनल कंडिशन. समजून घ्या, एक बाळ असतं, स्त्री पुरुषांचं मिलन झाल्यानंतर एक झायगोट फॉर्म होतं, किती छोटं असतं, हळूहळू ते वाढत जातं आणि पूर्ण रूपचा मानव तयार होतो. पण हायपोथायरॉइडिझम मध्ये तसं नाही, तो पूर्ण रूपचा मानव हळूहळू डिमिनिश व्हायला सुरुवात होते, त्याचं साईज कमी व्हायला लागतो, त्याचं वेट कमी होतं, त्याचं सगळं इथं फॅट मेटाबॉलिझम वाढलेलं असतं, शरीरामधले फॅट सगळे जळून जातात हायपर ऍक्टिव्हिटी करण्याकरता, आणि त्यामुळे त्याचं वेट डाऊन होतं, बारीक 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 व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्या विरुद्ध हायपो मध्ये असतं, तो वाढायला लागतो, साईज वाढतो, त्याचा वजन वाढायला लागतं, गेन होतं, उलटी कंडिशन चालू होते. तर ह्याच्यावर तुम्हाला कळतं की बेसिक मेटाबॉलिक रेट काय झालेला आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेला एक्झरसाइज जेव्हा आपण करतो, वजन उतरवण्यासाठी एक्झरसाइज जेव्हा आपण करतो, त्यावेळेला आपण काय करतो, बेसिक मेटाबॉलिक रेट हाय करतो, BMR वाढवण्याचा प्रयत्न करतो. बेसिक मेटाबॉलिक रेट जेव्हा हाय होतो,
त्यावेळेला काय होतं, वजन उतरायला सुरू होतं. फॅट डिपॉझिशन असतं ते सगळं यूज केलं जातं. त्याचबरोबर आपण काय करतो, डाएटला पण कंट्रोल करतो. रिक्वायर्ड कॅलरीपेक्षा कमी खायला सुरुवात करतो आणि एक्झरसाइज करतो. आता काही फॅड असं आहे की वजन उतरवणारी औषधं तयार झालेली आहे. हे काय करतात, हार्मोनवर इफेक्ट करतात. लक्षात आलं का तुमच्या? हे औषधाचे साईड इफेक्ट असतात, हे हार्मोनवर डिस्टर्ब करतात. म्हणजे सेफ मेथड काय आहे, कॅलरी इंटेक कमी करा आणि एक्झरसाइज करा वेट डाऊन करण्यासाठी. कुठल्याही प्रकारच्या गोळ्या टाळ्या खाऊ नका, कारण हार्मोन इनबॅलन्स क्रिएट करतं ते. पर्पजली नॅचरल रिझम असतं त्याला बंद करायचं काम करून अचीव करण्याचं काम करतं. हेच झालं पुन्हा ॲलोपॅथी सिस्टीम ऑफ मॅनेजमेंट ऑफ द डिसीज म्हणतात त्याला. टार्गेट मला काहीतरी करायचं आहे, त्या टार्गेटच्या अनुषंगानं शरीरामध्ये बदल करायचा आहे आपल्याला. हार्मोन इनबॅलन्स केलं जातं, मेटिक मेटाबॉलिक रेट हाय केला जातो औषधाच्या साह्यानं. आणि काय होतं, इट लीड टू डेंजरस सिच्युएशन. अननॅचरल वे आहे हे सगळं, अननॅचरल वे आहे, हे रेग्युलर नाही आहे. आणि हार्मोनचं जर डिसीज असेल तर हार्मोनला बॅलन्स केलं पाहिजे, बेसिक मेटाबॉलिक रेट ऍडजस्ट केला पाहिजे. त्याप्रमाणे तुमचं ट्रीटमेंटचं प्रोटोकॉल पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ क्युरिंग. टार्गेट काहीतरी आहे आणि त्या टार्गेटसाठी काहीतरी देत आहे, शरीरामध्ये उलटे पालटे धंदे करताय. इट इज अ डेंजरस सिस्टम. ॲलोपॅथीचा कन्सेप्ट झाला, आयुर्वेदाचा कन्सेप्ट नाही आहे हा. मूळ आजारावर कामच नाही करत. तर हे लक्षात आलं की बेसिक मेटाबॉलिक रेट हाय झालेला असतो, हे आपण पाहायचं असतं. तर हे हायपोमध्ये कमी होतं, हायपरमध्ये जास्त असतं. तर या पद्धतीनं आज थायरॉइडचं कंप्लीट झालेलं आहे चॅप्टर. उद्यापासून आपण घ्यायचं आहे. एक चॅप्टर इथला कंप्लीट झालेला आहे. थायरॉइडचा पूर्ण अभ्यास करा. एंडोक्रायनिक मधली पहिली ग्रंथी थायरॉइड आपण घेतली, त्याचा पूर्ण स्टडी करा, त्याचा पूर्ण अभ्यास करा. आणि उद्यापासून आपण उद्याच्या टॉपिकमध्ये आपण आपला हार्बलायझेशनच्या प्रोसेसमध्ये जायचं आहे. आपण आणखीन एक वनस्पतीचा अभ्यास करायचा आहे, एका रेमेडीचा अभ्यास करायचा आहे. ते उद्यापासून ते चालू होईल. तर आज आपण थायरॉइड संपवलेला आहे. त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला मी पाठवायला सुरू केलंय. सगळे व्हिडिओ तुम्हाला मी पाठवीन, जेवढी लेक्चर्स आपण थायरॉइडची झालेली आहेत आणि एंडोक्रायनिक सिस्टीमची, ती पूर्ण लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह पुन्हा बघायला मिळतील. काल त्यातले बरेच मी पाठवलेत, अजून त्या पाठवण्याची व्यवस्था चालू आहे. तर ते होईल. ठीक आहे. आणि बघा, वारंवार ते ऐका, त्यामुळे तुमचा हा चॅप्टर परफेक्ट होऊन जाईल. आणि मग आपल्याला प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन जेव्हा आपण करतो, त्यावेळेला आपण अभ्यास करायला लागू, त्यावेळेला हे कन्सेप्ट मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही पडणार. म्हणजे आपल्याला तो पण पोर्शन आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे. येस सर, थँक्यू. तर याचे तुम्हाला मिळेल. काही थँक्यू सर. शंका, कोणाला शंका असेल तर विचारू शकता, काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. आता व्हिडिओ दिलेले आहेत, व्हिडिओचा अभ्यास करा. काही डाऊट असेल तर मला पुन्हा विचारू शकता. काही कळलेलं नसेल टॉपिक तर पुन्हा रिपीट करण्यात येईल. ठीक आहे. ठीक आहे सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. ठीक आहे.